गाडी गेली. पाठी 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 रणजित गाडी गाडी पाठी पाठीमध्ये स्कॉर्पिओ ब्लॅक आगे
रोहित रोहित शिवाजी महाराज की कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला कोण आला रे कोण आला उद्धव ठाकरे जे आहेत ते आता कळव्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत गाडीमध्ये आपण पाहिलं तर संजय राऊत हे देखील सध्या उपस्थित आहेत. आता ह्या ठिकाणी जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची एकंदरीत सांगता जी आहे ती होणार आणि ह्या ठिकाणी आपण बघू गाडीमध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे आणि थेट संजय राऊत हे देखील आपल्याला दिसून येत असतील. याच ठिकाणी जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सांगता जी आहे ती आता होणार आहे. उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम्ही जा तुम्ही कव्हर करा. हम तुम्हारे साथ हैं साहेब तुम्ही आगे बढ़ो. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा हिंदूची ज्वलंत मशाल श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव साहेब अंगार अरे उद्धव साहेब अंगार अरे उद्धव साहेब अंगार अरे गेले ते काव काव कावळे अरे गेले ते कावळे अरे उद्धव साहेब अंगार हम तुम्हारे साथ हैं जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी उद्धव साहेब अंगार बाकी सब अंगार
बस झालं चला. हो अशोक सर, अशोक सर, अशोक सर, हो अशोक सर. खाली गेलं तर बाळा हे मागे आम्हाला विनंती करतो की सर्वांनी सहकार्य करा. व्यासपीठाच्या बाजूला जी काही गर्दी जमा आहे ती गर्दी जरा थोडी तिथे जागा करा. आपल्या सर्वांनी व्यासपीठावरती सर्वांनी तिथे जाऊ द्या ना पहिले. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, खरं तर आपण ज्या आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण, आणि थोड्या क्षणात साहेब व्यासपीठावरती येत आहेत. तो आनंद, तो जल्लोष आणि तो जोश सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं आगमन. सन्माननीय पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी कळवा शहराच्या वतीने सत्कार होतोय. त्याचप्रमाणे शिवसेनेची मुलूक मैदानी तो शिवसेना खासदार, शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत साहेब यांचाही सत्कार होतोय. सन्माननीय जिल्हा प्रमुखांना मी विनंती करतो. त्याचप्रमाणे विभाग प्रमुख संतोष कवळे, आपणास विनंती, आपण वरती यायचे. महिला आघाडीच्या वतीने सन्माननीय पक्षप्रमुखांचा सत्कार, सन्माननीय वरुण सरदेसाई यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी आता सर्वांना विनंती करतो आपण सत्कार करून घ्यायचा. साहेब, या विभागाचं वैशिष्ट्य त्या या विभागातील कैलासवासी शारदाताई कवळे यांनी या विभागामध्ये धर्मवीर आनंद जिगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यांचा हा विभाग. आणि मी आता शिवसेनेचे बुलंद तो शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेबांना विनंती करतो की यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि गद्दारांचा बाप आता जरा तुम्ही शांतपणे ओके राहा. आता 50 खोके संपलेले आहेत. आज सकाळी सूर्य उगवला आणि आम्ही सगळे उद्धव साहेबांबरोबर बाहेर पडलो कल्याण लोकसभेत येण्यासाठी. आणि कळव्याला येईपर्यंत रात्र झाली. पण इथे आल्यावर रात्र झाली असं वाटतच नाही. हे शिवसेना, शिवसेनेच्या निष्ठेचं तेज कधी मावळत नाही. लक्षात घ्यायचं, हेच खरं आमचं साम्राज्य. मी सदा ठरवायला विचारलं, सदा आपण कुठे आलो? सदा म्हटलं कळवा. मी म्हणालो आता त्यांना एक कळवा, आम्ही इथे आलोय तुम्हाला कळवा त्यांना. ही शिवसेना आहे. ही शिवसेना आहे. ही शिवसेना कोणाला चोरता येणार नाही. ही शिवसेना कोणाला संपवता येणार नाही. आणि ही शिवसेना तुम्हाला संपवल्याशिवाय आज सकाळपासून आम्ही साधारण 10 ते 15 शाखांना फक्त भेटी दिल्या उद्धव साहेबांनी. फक्त भेटी, सभा नाही बरं का, मेळावे नाही, रोड शो नाही. पण जिथे जाऊ तिथे शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनता ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर येऊन बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव साहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा जय जयकार करत रस्त्यावरती आले. माझं आव्हान आहे तर राहुल नार्वेकरला, ज्याने गद्दारांच्या हातात शिवसेना देण्याचा प्रयत्न केला. राहुल नार्वेकर या व्यासपीठावर. एकनाथ शिंदे या इकडे. आपण मुख्यमंत्री आहात ना, तुम्ही वाटला सिक्युरिटी घेऊन द्या सगळे. आणि पहा या हजारो तोफा कशा धडधडतायत. एक तोफ काय, प्रत्येक शिवसैनिक हीच तोफ आहे. समोर या उडवून लावू. एक लक्षात घेतलं पाहिजे, सूड घ्यायचा आपल्याला, सूड. जर आपण खरा मराठी माणूस असेल, हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगणारे मावळे आहोत. बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणारे मावळे आहोत. शिवसेनेच्या बाबतीत जे पाप केलेला आहे, तो शिवसेना चोरण्याचा, दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या चोरांना कायमचं गाडून याच मातीमध्ये आपल्याला सूड घ्यायचं. सांगा त्याला, कळवा त्याला, आम्ही तुझ्या बापाला घाबरत नाही. अरे मुख्यमंत्री आज आहे, उद्या नसशील तू, तुला रस्त्यावर जायचं. 1 मे 2024च्या आधी तू मुख्यमंत्री नसशील, हा संजय राऊतचा शब्द आहे. मुख्यमंत्री कोण? आपल्याला खासदार सुद्धा शिवसेनेचा करायचा या मतदारसंघामध्ये, या लोकसभा मतदारसंघात. इकडे आमदार करायचंय, इकडली महानगरपालिका आणायची आपल्याला. आणि शिवसेनेचं जे तेज आहे, हे भगव्याचं तेज आहे, ते अधिक आपल्याला. नरेंद्र मोदी काल आले होते महाराष्ट्रामध्ये. उद्धवजी 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि सर्वत्र दिवाळी साजरी करा. पण आपण आज कल्याणला आजच दिवाळी साजरी होताना पाहतोय. तुम्ही आल्या, ही खरी दिवाळी आहे. ही शिवसेनेच्या तेजाची दिवाळी, ही निष्ठेची दिवाळी.
मी आज इतकंच सांगतो, आज जे वातावरण संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि जी आपण घोषणा देता ना सगळे, ती घोषणा तुम्ही खरी करून दाखवताय. उद्धव ठाकरे आमदार है, बाकी हे भंगार आपल्याला कायमचं संपवायचं आहे आणि या भव्याचं तेज वाढवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे. हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेबांचा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो. आज तसा काही वेगळा दिवस नाहीये, निवडणूक नाही, काही नाही. मी फक्त माझ्या लढवय्या मर्द शिवसैनिकांना भेटायला कल्याण लोकसभा मतदारसंघात आणि कार्यक्रम फक्त आणि फक्त शाखा भेटीचा होता. पण प्रत्येक ठिकाणी अशा सभाच झालेल्या आहेत. मग त्यापेक्षा एखादी जाहीर सभा लावली असती तर किती मोठी झाली असती. तशी ती लावणार आता. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लवकरच एक मोठी जाहीर सभा लावणार आहे. भगवा झेंडा तर फडकतो आहेच, पण ज्यानी भगव्याला कलंक लावलेले त्यांना गाडायचंय. त्यांनी गद्दारी केवळ शिवसेनेची नाही केली, तर गद्दारी शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याशी केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाने हे पाप केलेलं आहे. हिंदुत्वामध्ये तुम्ही भगव्याला कलंक, हे पाप, हे यांच्या माध्यमातून यांचं काम झालं का उचलून तेलाच्या टोपलीत फेकणार. आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे. मला खरोखर मी यापूर्वी सुद्धा काही सभांमध्ये बोललोय. आज देखील काही निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचे फोन येतात किंवा कधीतरी ओझरते भेटतात. म्हटलं काय चाललंय पक्षात, म्हटलं काहीच कळत नाही. आम्हाला फक्त सतरंजा उचलायला सांगतात, बाकी आमच्या डोक्यावरती भलतेच कोणतरी बसतात. मग म्हटलं एवढं आयुष्य तुम्ही घालताय त्याच्यामध्ये काय मिळतंय काय तुम्हाला. शेवटी दुसऱ्या पक्षातले गद्दार तुमच्या डोक्यात बसवणार असतील तर तुम्ही खस्ता खाताय. घरदार कुटुंब कशाची पर्वा न करता पक्ष वाढ. पण पक्ष वाढतोय आणि उरावरती उपरे बसतोय. कसं काय चालणार. हे हिंदुत्व तुमचं. आणि आज मी तुमच्याकडे आलोय. काल आपले माननीय पंतप्रधान नाशिकला येऊन गेले. देशभरातून त्यांनी काही युवा सगळे जमवले होते. युवा काळराम मंदिरात गेले, साफसफाई केली. मग त्याच्यानंतर ते अटल सेतूवरती गेले आणि एकटेच चालतायत. अरे लोकार्पण आहे ना, लोक कुठे आहेत. लोकांचा नाही पत्ता आणि लोकार्पण. बरं एवढं राहू द्या, पण ज्या अटल बिहारी वाजपेयींचं नाव त्या अटल सेतूला दिलं, त्या उद्घाटनाच्या जाहिरातीमध्ये मला नाही दिसलं. तुम्हाला कुठे अटलजी दिसले का. म्हणजे हे जे म्हणतात ना माझ्यावरती आरोप होतात, बाळासाहेबांचे विचार यांनी सोडून दिले. काय सोडले विचार. आणि म्हणून माझं तर आव्हान आहे, तुम्ही म्हणाल तिकडे माझ्या जनतेमध्ये मी मध्ये येऊन उभा राहतो. मिंध्यानी यावं. आणि काल परवाकडे जो दिव्य निर्णय दिलाय लवाद म्हणून नार्वेकर, शिवसेना कोणाची, माझं त्यांना आव्हान आहे, बंदोबस्त बाजूला ठेवा, जनतेचं उभा राहा. मी उभा राहतो आणि जनतेत सांगा शिवसेना कोणाची माझी तयारी आहे. एवढं मोकळेपणाने आणि धाडसाने मी बोलतोय, कारण मला खात्री आहे की एवढं सगळं करून सुद्धा पक्ष चोरला, निशाणी चोरली, पण माझी माणसं कशी चोरली. ही माझी लढवलेली माणसं आहेत. लागला, बोली लागली, विकले गेले ते. पण त्यांच्या कष्टामुळे ते मोठे झाले. ते मोठे करणारे मूळ शिवसैनिक आज देखील माझ्यासोबत आहे. पण आज सुद्धा तुम्ही कागदावरती निकाल दिला, मग रोज कशाला ठणाणा करताय उद्धव ठाकरेच्या नावाने.
उद्धव ठाकरे घराणेशाही संपवली. अरे मी इकडे आलोय तुमच्या गद्दारांची घराणेशाही गाडायला चालू ही गद्दारांची घराणेशाही. डिपॉझिट जप्त. आणि मला मोदींना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही भले घराणेशाहीवरती बोलताय, मी आज सकाळीच बोललोय घराणेशाहीवरती कोणी बोलायचं? बोलणारा कोणतरी खरंदाज पाहिजे, त्याला घराणं म्हणजे काय हे माहितीये, त्याने घराणेशाहीवरती बोलायचं. ना घरादाराचा पत्ता, कुटुंबाचा पत्ता, आणि तो आमच्या घराणेशाहीवरती बोलतात. बरं, आज कोणतरी एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत. पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्याला काय म्हणतात, कळलं तुम्हाला ना? मध्ये सांगितलं होतं की बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय, आणि तुम्ही हाफ पॅन्टीत होतात. पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय. लाज नाही वाटत? एक तर स्वतःचे फोटो छापताय, मोदी सरकारची गॅरंटी, शंकराचार्यांच्या बद्दल वेगळे आदर मान तुम्हाला राखायचा नका, हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय. आणि तुमच्याकडे आम्ही हिंदुत्वासाठी युती करू. आम्ही कुठे काय बोललो तर फटकन अप्पान बोंबलतायत. मग आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी. हिंदूंची माफी मागा. कारण तुम्ही एक तर शंकराचार्यांचा मानपान ठेवत नाही स्वतःचे फोटो छापण्यासाठी. कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार, मग माझा फोटो कसा येणार. पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही योगदान विचारताय काय, तुमची लायकी काय. मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपाने ह्यांना काढणार आहे की नाही, कारण हे सुद्धा गद्दारच आहेत. पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पहिले हिंदूंची माफी मागितली पाहिजे. आणि सगळं वातावरण राममय करताय, आम्ही पण त्याच्यात सहभागी आहोत. आम्हाला सुद्धा आनंद आहे राम मंदिराचं लोकार्पण होत आहे, आम्ही अपशकुनी नाही आहोत. आम्हाला देखील आनंद आहे कारण कित्येक कारसेवक हे शिवसैनिक होते. स्वतः शिवसेना प्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. आणि हाच तो क्षण, हाच तो दिवस जो वर्षानुवर्षे लढा चालला होता तो संपवून तिथे राम मंदिर उभा राहते, याच्यासारखा आनंदाचा दुसरा क्षण असू पण न शकतो. पण तो आनंदाचा क्षण हा आपल्या केवळ प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनेचा नाहीये, तर राष्ट्राच्या अस्मितेच्या प्राण प्रतिष्ठापनेचा आहे. राष्ट्राची प्राण प्रतिष्ठा आहे, आमची प्रतिष्ठा आहे, आमची अस्मिता आहे. आम्हाला सुद्धा आनंद होतोय आणि म्हणून आम्ही त्या दिवशी काळाराम मंदिरात जातोय. गोदावरीच्या तीरावरती आम्ही आरती करणार आहोत. मी आमंत्रणाच्या फालतू राजकारणात पडलो नाही. मला बोलवतात का, बोलवलं तर जाणार का. अरे जायचं तेव्हा जाईन, ह्या पूर्वी सुद्धा गेलो होतो, उद्या सुद्धा जाईन, कधी जाईन मी. राम माझा सुद्धा आहे, राम आमचा सुद्धा आहे. आम्ही काय परग्रहावरून आलेलो नाही आहोत. पण राम प्रभू रामचंद्र जणू काय माझी खासगी मालमत्ता आहे. आणि मला एकच फक्त अपेक्षा आहे की फोटो तुमचे जरूर छापा, पण मंदिरात तरी प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांची मूर्ती लावा, नाही तर तिथे सुद्धा स्वतःची मूर्ती लावा. भरोसा नाहीये. आज या ठिकाणी आल्यानंतर मी मुख्यमंत्री असतानाची एका निर्णयाची आठवण आली. आपण निर्णय घेतला होता की मुंबईचा नवीन विमानतळ होतोय, त्याला काय नाव द्यायचं. माझ्याकडे कोण आलं होतं शिष्टमंडळातून, आले होते, गेले मिंद्यांकडे. मग मिंदे बसले 1.5 वर्ष, का बोंबलत नाही आता. त्यावेळेला तिकडे शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचं ठरलं होतं, पण मी अडून नाही बसलो. मी म्हटलं स्थानिकांची इच्छा असेल, मी त्या स्थानिक लोकांच्या जनते बरोबर आहे. आणि जर स्थानिकांची इच्छा असेल, स्थानिकांची मागणी असेल की विमानतळाला दिवाणचं नाव दिलं पाहिजे, म्हटलं दिवाणचं नाव द्या. मंत्रिमंडळात मी ठराव मंजूर केला. का पाठपुरावा होत नाहीये. छत्रपती संभाजीनगर त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं होतं, अजून पाठपुरावा का नाही होतोय. म्हणजे तुम्हाला यांना पाहिजे त्यांची नावं ते देऊन टाकताय, पण आमच्या अस्मितेचं काय. आणि आज सुद्धा सकाळी निघताना एक बातमी आली पेपरमध्ये, आता टीव्हीवरती चालले, भ्रष्टाचारी म्हणून सगळीकडे बॉम्ब चालले, आपल्याकडे बोटं टाकतायत. काढा भ्रष्टाचार, काढा, जरूर काढा.
पण ही एवढी नीच माणसं आहेत. अँब्युलन्सच्या खरेदीमध्ये 8,000 कोटीचा घोटाळा केल्याची बातमी आलेली आहे. म्हणजे जिकडे एका बाजूला रामाचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला जिकडे जी सेवा करायची आहे, रुग्णांना वाचवण्याची, जीव वाचवण्याची, त्या रुग्णवाहिकेमध्ये आपल्या बगल बच्च्याला आपल्या मित्र कॉन्ट्रॅक्टरांसाठी जे घाईघाईने टेंडर मंजूर केलं त्याच्यात जवळपास 8,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. पंतप्रधानांना विचारायचं आहे की बघा तुमच्या आजूबाजूला बसा, याने म्हणे तिजोऱ्या भरल्या, या का तुमच्या तिजोऱ्यात पैसा येतोय? हा काय केंद्राच्या तिजोरीत, भाजपच्या तिजोरीत पैसा भरला जातोय? अँब्युलन्स मधनं पैसे खातं कुठे फेडणारी पाप? इकडे पाप करून तिकडे जर ते राम मंदिरात गेला तर पाप धुतली नाही जाणार. हा माझा जनता रूपी राम आहे, तो बघतोय सगळं. हा जनता रूपी राम आहे आणि हा जनता रूपी राम एकदाच काय तो धनुष्यबाण असा सोडेल ना की पुन्हा गद्दार म्हणून तो इकडे कोणी वळवळ करणार नाही. आज तुम्हाला भेटताना मला आनंद होतोय, कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती कल्याण लोकसभा मतदारसंघात यायची. आणि सहज मी गेल्या आठवड्यात गुरुनाथ आणि राजेंद्र म्हटलं सदा पण होते की मला फक्त कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मोजक्या शाखांना भेटी द्यायच्या. आज 2-4 दिवसापूर्वीचा कार्यक्रम असेल आणि आज दिवसभरापासून म्हणजे खरोखर सगळे एकत्र केली असते ना तर प्रचंड मोठी जाहीर सभा झाली असते, प्रचंड मोठी. तुमची ही जी जाण आणि तुमचं प्रेम आहे हीच माझी शक्ती आहे मनामध्ये आहे. यांच्या सर्वांच्या केवळ माझी कमाई नाही, ही माझ्या पूर्वजांची म्हणजे बाळासाहेबांचे आशीर्वाद, माचे आशीर्वाद, ते आशीर्वाद आहेत म्हणून तुम्ही माझ्या सोबत राहिलात. नाही तर मी कोण आहे? मी कोणासाठी लढतोय? मी काही मूर्ख नाही आहे, मला माहिती आहे कोणाशी मी लढतोय, पण माझ्या ताकदीचा मला अंदाज आहे. माझी ताकद त्या शक्तीपेक्षा मोठी आहे. ही महाशक्ती निंदेसाठी दिल्लीची महाशक्ती असेल, पण माझ्यासाठी महाराष्ट्राची जनता ही माझी महाशक्ती आहे. आणि या महाशक्तीचे आशीर्वाद घेऊन तिच्या भरोशावरती मी माझा देश आणि माझा महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढायला उभा आहे आणि तुमची साथ मला पाहिजे. आज जसे तुम्ही इकडे जमलात, ठाणा नाही पूर्ण महाराष्ट्रात द्यायचं आहे. ठाण्याला जोर कशाला द्यायचं? तुम्ही आहात ना. ठाणे माझा बालेकिल्ला आहे, कल्याण माझा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यामध्ये मला जोर द्यायची गरज असेल तर मग महाराष्ट्रामध्ये कधी फिरू? कल्याणच्या आणि ठाण्याच्या विजयाची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला माहिती सगळ्यांना हात वर करायला सांगतो, सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्ही घेतली जबाबदारी. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि मनापासून सांगतो तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. ही अशीच कायम ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिल्यांदा साहेबांची गाडी बाहेर निघू द्या, मग गर्दी करा. पहिल्यांदा साहेबांची गाडी बाहेर. ये रणजित भाई हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा काय फायदा नहीं मारने अरे बेटा संभाल के सीधे पाकिट और मोबाइल संभालो है बाकी भले जागा नहीं पडला मारून काय पडला? काय नाही क्लिअर आहे.